जय श्रीराम मंडळी, मी अश्विनी सौमित्र हाणकर माझ्या प्रकाश वैदिक ज्योतिष या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज गुढीपाडवा आहे आणि आज गुढीपाडव्याच्या निमित्त मी तुम्हाला देवाचा नैवेद्यचं ताट कसं करायचं आणि त्यामध्ये कुठल्या चुका करू नये ह्याबद्दल सांगणार आहे। आता आपण हे नैवेद्याचे ताट भरणार आहोत। हे ताट मी माझ्या घरच्या देवाच्या नैवेद्यासाठी घेतलेलं आहे आणि हे ताट मी गुढीसाठी घेतलेलं आहे। तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, देवाच्या नैवेद्याचं ताट वाढताना सर्वात पहिले गोड पदार्थ आपल्याला तिथे टाकायचा आहे। आज गुढीपाडवा असल्याने मी पुरणाची पोळी केलेली आहे। तर आपण सर्वप्रथम देवाला आणि गुढीला सर्वात आधी आपण पुरण वाढणार आहोत। थोडं थोडं पुरण आपण वाढून घ्यायचं आहे। एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की नैवेद्याचं ताट वाढताना देवाचं किंवा गुढीचं किंवा स्वाशिणीचं आपल्याला मीठ वाढायचं नाही आहे, म्हणून मी एक इथे निंबाची फोड ठेवते आहे। सर्वप्रथम निंबाच्या डाव्या बाजूला, कारण मी इथे उभी आहे तर माझ्या साईडला हा निंबू आहे, याच्या डाव्या बाजूला मी डाळीची कोशिंबीर केली, चटणी केलेली आहे ती वाढणार आहे। त्यानंतर मी काकडीची कोशिंबीर केलेली आहे ती मी वाढणार आहे। तुम्ही कुठल्याही प्रकारची कोरडी चटणी सुद्धा डाळीच्या चटणीच्या आधी वाढू शकता, पण कोशिंबीर ही नेहमी सर्वात शेवटी वाढायची आहे। निंबाच्या उजव्या बाजूला आपण घरी केलेली कुठली पण एखादी कोरडी भाजी करायची ठेवायची आहे। मी आज इथे काशी फळाची भाजी केलेली आहे ती मी इथे वाढत आहे। पालक डाळ केली आहे ती मी त्याच्यावर ठेवणार आहे। तुम्ही साधं वरण जर केलं असेल तर ते त्याच्यावर नक्की घाला आणि तूपही घाला। त्यानंतर भाजीच्या बाजूला आपल्याला पापड किंवा कुठलेही जे तळण आपण केलेलं आहे, भजे, हे असे वाढायचे आहे। मी आज इथे मुगाचे भजे केलेले आहे। त्यानंतर निंबाच्या अगदी पुढे साधी पोळी केलेली आहे ती मी ठेवणार आहे। त्यानंतर जी आपल्या घरी पुरणाची पोळी बनलेली आहे ती मी इथे ठेवणार आहे। आपल्या घरी जी काही आमटी, कोशिंबीर किंवा कढी बनते आहे ती मी ह्या साईडला ठेवते आहे। शक्यतो ती तुम्ही बाहेर ठेवली तरी चालेल, आमटी किंवा खीर किंवा कढी ही ताटाच्या बाहेर ठेवली तरी चालेल, मी इथे ठेवलेली आहे। सर्वात शेवटी आपण सगळ्यांवर तूप घालणार आहोत। सुरुवातीला जे आपण पुरण ठेवलं त्यावर सुद्धा तूप घालणार आहोत आणि पुरणाच्या पोळीवर सुद्धा तूप घालणार आहोत। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की कधी पण देवाचं ताट वाढत असताना तुळशी पत्र ठेवायला विसरू नका, कारण आपण ते शुद्धतेचं प्रतीक तर आहेच, पण तुळशी पत्र ठेवलेला नैवेद्य हा लवकर स्वीकार होतो। ताट हे वाढून झालेलं आहे। नैवेद्याचं ताट वाढल्यानंतर जेव्हा आपण ते देवाला देतो तेव्हा चतुष्कोण मंडल म्हणजे 4 असं कोण असलेला मंडल आपल्याला काढून देवाला पाणी फिरवून मग तो देवाला अर्पण करायचा आहे। आणि अशा प्रकारे तुम्ही जर नैवेद्य द्याल तो सहज स्वीकार होईल। हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा, आपले अभिप्राय सुद्धा कळवा। आणि तुम्ही पण असंच नैवेद्याचं ताट वाढत होतात का, काही चुका करत होतात, ह्यासाठी मला म्हणजे कमेंटमध्ये तुम्ही मला नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। हर हर महादेव।